ठाकरेंच्या शिवसेनेचं आज राज्यव्यापी आंदोलन। जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी। महाविकास आघाडीतील सर्व पक्ष होणार सहभागी। ओबीसी आरक्षण उपसमितीची आज बैठक। उपसमिती अध्यक्ष बावनकुळे यांच्या नेतृत्वामध्ये होणाऱ्या बैठकीला मंत्री भुजबळ, अतुल सावेंसह इतर नेते राहणार उपस्थित। मराठा समाजाच्या जीआर बद्दल बैठकीत होणार चर्चा। सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती। राधाकृष्णन यांना मिळाली 452 मतं, तर इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डींना मिळाली 300 मतं। इंडिया आघाडीची काही मतं फुटल्याची चर्चा। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर सर्वत्र खिळेच खिळे, 3-4 गाड्या पंक्चर। मोठा कट रचून जीवितहानीचा प्रयत्न असल्याचा प्रवाशांचा आरोप। मुंबईतील बहुप्रतीक्षित मंडाळे ते चेंबूर दरम्यानची मेट्रो सेवा याच महिन्यात सुरू होण्याची शक्यता। मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांच्या पथकाकडून आजपासून तपासणी। बालेन शाह नेपाळचे नवे पंतप्रधान होण्याची शक्यता। बालेन शाहांना पंतप्रधान करण्याची आंदोलकांची मागणी। बालेन शाह काठमांडूचे महापौर। आयफोन प्रेमींसाठी खुशखबर। दमदार फीचरसह आयफोन 17 सीरीजमध्ये 4 मॉडेल लॉन्च। आतापर्यंतचा सर्वात स्लिम आयफोन 17 एअर लॉन्च। ॲपलचं प्लस मॉडेल ऐवजी एअर मॉडेल। टीम इंडियाच्या आशिया चषक मोहिमेला आजपासून सुरुवात। पहिला सामना आज यूएई सोबत। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।